यवतमाळच्या तिवसा येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। शेतीत विविध प्रयोग आणि सेंद्रिय खतांचा वापर करून उल्लेखनीय खरतर उत्पादन घेतल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। संपूर्ण जगामध्ये रासायनिक खतामागे शेतकरी लागलेले आहेत, तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील तिवसा येथील शेतकरी जे आहेत सुभाष शर्मा हे सेंद्रिय शेती जी आहे तर तिवसा या ठिकाणी करत आहे। एकंदरीत पाहिलं तर 20 एकर शेती त्यांनी केलेली आहे। त्यांना या शेतीच्या माध्यमातून त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे। ते आपल्यासोबत आहे। एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांसाठी जे संकटाचा सांगण्यात येत आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही या ठिकाणी दिसत नाही। तुम्ही सेंद्रिय शेती केली आहे, कशी शेती केली आहे, किती एकर शेती आहे तुमची, काय सांगणार? एकंदरीत पूर्ण 16 एकर शेती आहे आणि या 16 एकर शेतीमध्ये प्रामुख्याने महत्त्वाचं आम्ही जमिनीकडे लक्ष दिलं का शेतीत जर सेंद्रिय शेतीत आपल्या जमिनीवर लक्ष असेल तर उत्पादन चांगलं मिळेल। दुसरं पाण्याचा विचार केला आहे का पाण्यामुळे मावचर पद्धती आपण तयार केल्या तर त्या मावचर पद्धतीने जीवजंतू जीवाणूंची संख्या वाढेल। आणि तिसरं इथे पर्यावरणाच्या स्वरूपातून आपण इथे झाडांची लागवडी केलेली आहे, म्हणजे 30% झाडं आहे ते सगळे फळांचे झाडं आहे, म्हणजे झाडही झाले आणि उत्पादनही मिळते। अशा रीतीने एक तो व्यवस्थापन झाला। तिकडे पाहिलं तर तुम्ही सेंद्रिय शेती करत आहात, अशा तुम्हाला आता पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, कसं वाटतं तुम्हाला, काय सांगणार? नाही, पद्मश्री पुरस्कार म्हणजे एका प्रकारचं या चांगल्या कामाला पुढे नेत राहण्यासाठी प्रोत्साहन आहे ते, आणि म्हणून मी खूप आभारी आहो भारत सरकारचं, आणि त्यांनी या कार्याचा गौरव करून मला अजून प्रोत्साहित केलं। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।